नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे रथसप्तमी. तर आज मग म्हणलं चला आपण आज तिळाच्या पोळ्या करूयात. तर आता तिळाच्या पोळ्या करण्यासाठी ना मला पोळ्या थोड्याच करायच्यात, पण मी तीळ ना एकदम सर्व भाजून घेत आहे. तर मी ना 1 किलो तीळ घेतलेले आहेत. आता तुम्हाला गुळाचं प्रमाण कळावं म्हणून सांगते, पण पोळ्या करताना मी पोळ्या थोड्याच करणार आहे. तर इथे ना तीळ मी मीडियम गॅसवर छान असे खरपूस असे भाजून घेते आणि हे तीळ ना आपले थंड करायला ठेवते. आपले तीळ थंड होते तोपर्यंत आपण पोळ्यासाठी कणिक मळून घेऊया. तर आता तेवढे तिळाचे भरपूर कूट होतं तीळ गुळ घातल्यास, पण मला ना ते तसेच लाडू बांधून त्याचे ठेवायचे आहेत नंतर कधी पण करण्यासाठी ना. आज थोड्याच पोळ्या करायच्या आहेत म्हणून मी कणिक, मला जेवढे पोळ्या करायच्या आहेत ना तेवढी कणिक मी घेतलेली आहे. तर या एवढ्या कणकेसाठी ना मी आता थोडंसं ह्याच्यात बेसन पीठ घालणार आहे. का तर बेसन पीठ घातलं की नाही मग खमंग लागते आपली तिळाची पोळी. आणि तुम्हाला आणि थोडंसं या कणकेच्या हिशोबानेच 1 छोट्या चमच्याने 1 चमचाभर मीठ पण टाकून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर ही तिळाची पोळी कुणाला मऊ आवडते, कुणाला खरपूस आवडते, अशी 8-10 दिवस टिकण्यासाठी जर तुम्हाला खरपूस करायची असेल ना तिळाची पोळी, तर तुम्ही याच्यात ना कडकडीत तेलाचं मोहन टाकू शकता या स्टेजला. पण मला ना ताज्याच मला आवडतात, गरम गरमच अशा खायला केल्या की लगेच. तर मी आणि मऊ आवडतात अशा, खरपूस जास्त कडक आवडत नाहीत म्हणून मी त्याच्यात तेलाचं मोहन टाकणार नाही. फक्त मीठ आणि थोडंसं खमंग लागावी म्हणून बेसन पीठ आणि कणिक एवढंच मळून घेतलेलं आहे. घट्ट गोळा असा मळून घेतला आहे. तर तिळाच्या पोळीला पुरणपोळीसारखी जास्त पातळ पण करायची नसती कणिक आणि जास्त घट्ट पण नसते. आपली चपातीला जशी कणिक असते का तशी. का तर पुरणपोळी करताना पुरण मऊ असतं आणि कणिक पण मऊच लागते त्याला, आणि तिळाचं कूट असं मोकळं मोकळं असतं. मग त्याच्यासाठी जास्त मऊ कणिक जर केली तर पोळी फुटते आपली, म्हणून मीडियमच कणिक मळताना मळायची, आपली चपातीला जशी असते ना तशी. तर आपलं कणिक मळून झाली, नंतर करायच्या टायमिंगला आपण त्याला मऊ करून घेऊ जरा. इथे ना मी गूळ असा फोडून घेतलेला आहे. तर हा 1 किलो गूळ आहे, 1 किलो तीळ आहेत, पण आपल्याला एवढा गूळ लागत नाही. 1 किलो तिळासाठी थोडासा गूळ 1/4 किलोपेक्षा थोडा जास्त किंवा 1/4 किलो जरी घेतला तरी चालतो. तर ना मी सुरुवातीला एकदमच तीळ आणि गूळ मिक्सरवर बारीक करायचं नाही. तर सुरुवातीला तीळ असं मिक्सरवर बारीक करून घ्यायचं, थोडंसं एक 5-6 सेकंद फिरवून घ्यायचं आणि नंतर गूळ टाकायचा. जर तुम्ही एकदम तीळ आणि गूळ टाकलं का नाही तर काही काही तीळ तसंच आपूट राहतात त्याच्यात पोळीत, असे बारीक होत नाहीत. म्हणून अगोदर फक्त तिळाची पावडर केल्याने फक्त 5 सेकंद फिरवायचं, नंतर गूळ टाकायचा. मग तुम्ही पाहू शकता असं एकसंध मिश्रण होतं तयार त्याचं, म्हणजे तीळ कुठेच राहत नाहीत अखंड. आणि जास्त वेळ फिरवायचं नाही, जास्त वेळ जर फिरविलं तर त्याचं तेल असं निघतं, रिलीज झाल्याने होतं तिळातून, आणि ते खूप असं मिश्रण आपलं पातळ होतं. तर असंच तुम्ही पाहू शकता एकदम मोकळं सुटसुटीत सारण आपलं तयार झालेलं आहे. माझा गूळ ना एकदम असा कडक गूळ होता. तुमच्याकडे जर मऊ गूळ असेल ना तर तुम्ही तो घ्या आणि गूळ खिसून घ्या, म्हणजे असे खडे राहत नाहीत. पण माझा गूळ कडक असल्यामुळे खिसायला त्रास होतो तसा, म्हणून मी फोडून घेतला. तर काही काही खडे राहिले मी हाताने काढले नंतर त्यातले. तर गूळ कडक असल्यामुळे मिश्रण असं मोकळं झाले जास्त. आणि गूळ जर मऊ असेल का नाही, पिवळा गूळ जर घेतला तर तो जास्त मऊ राहतो. तर मग त्याचं मिश्रण एकदम छान परफेक्ट होतं, मस्त आपल्याला हवं तसं. पण आता हे मोकळं आहे, पण याला आपण नंतर थोडंसं पातळ करून घेऊयात नंतर, म्हणजे मिश्रण आपल्याला जसं हवं आहे तसं सारण करून घेऊयात. तर याच्यात वासासाठी मी विलायची पावडर टाकलेली आहे. तुमच्याकडे जर जायफळ पावडर असेल तर तुम्ही टाकू शकता. मी विलायची पावडर टाकली. विलायची पावडर टाकल्यावर हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्या 1 किलो तिळासाठी आपल्याला 1 किलो गुळातला एवढा गूळ आपण शिल्लक राहिलेला आहे, म्हणजे पूर्ण लागत नाही. 1/4 किलो पण नसेल हा, बहुतेक 4 छटाक असेल हा, एक अंदाजेच. आता तर अंदाजेच टाकलेला आहे मी, पण तेवढा ठेवायचा. 1 किलो जेवढ्याला तेवढा घ्यायचा नाही, थोडा कमीच घ्यायचा, नाही तर जास्त गोड होतं. तर आता आपण कणिक मऊ करून घेऊया थोडा पाण्याचा हात घेऊन, आणि आपल्या चपातीला जशी कणिक असते ना तशाच प्रकारे मळून आपण तयार करून घेऊया. तर आपली कणिक मळून घेतली आपण, आणि आता आपल्याला जेवढ्या पोळ्या करायच्या आहेत ना तेवढं सारण थोडंसं बाजूला काढून घ्यायचं, आणि ते राहिलेलं सारण 1-2 महिने चांगलं टिकत ते तसंच ठेवून द्यायचं डब्यात, त्याला काहीसुद्धा होत नाही. तर आता जेवढ्याच्या पोळ्या करायच्यात ना तेवढं घेतलं. आता माझं ना गूळ कडक असल्यामुळं सारण मोकळं झालं आहे, मग मला त्याला पातळ थोडं करायचं आहे. तर याच्यात फक्त पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा किंवा 1.5 चमचा पाणी टाकायचं, तेवढ्यातच होतं आहे. ना तर तुमच्याकडून जास्त पाणी टाकलं तर ते एकदम पातळ होईल. फक्त चमच्याभर पाणी टाकून मी त्याला एकजीव करून घेतले, म्हणजे असं हातात आपल्या त्याचा गोळा करता आला पाहिजे. माझं खूपच सुटसुटीत असं सारण झालं. तर अशा प्रकारे सारण हवं. थोडं आणखीन मला मोकळंच वाटते म्हणून आणखीन अर्धा चमचा घेते मी. मग अशी 1 चमचा घेतलं पाणी
आता अर्धा चमचा पाणी घेते आणि त्याला असं एकजीव करून घेते, म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला सारण आपल्या कणकेच्या उंड्यामध्ये भरता यावं आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता आता अर्धा चमचा पाणी घेतलं मी, मगाशी 1 चमचा घेतलं होतं. एवढं परफेक्ट होतं एवढं सारण्यासाठी पाणी. आणि तुमचा गूळ पातळ असेल तर तुम्हाला आवश्यकताच भासणार नाही पाण्याची, म्हणजे असा मऊ एकदम गुळ असेल तर तो किसून किंवा सुरीनं कापून घेऊ शकता तुम्ही, पण हा खूपच कडक गुळ होता. तर आता मी ह्याला एकसंध करून घेते सारण आपलं सर्व. आणि आपल्या आता पोळ्या करायला घेऊ. तवा गरम करायला ठेवला आहे मी गॅसवर आणि उंडा करायला घेऊ. एक गुळी घेतली मी हातात आणि त्याचा नासून पुरणाला कसा उंडा करतो आपण तसा उंडा करून घ्यायचा. आता याची कणिक पूर्ण इतकी मऊसर आपण मळलेली नसते, चपातीसारखी असते. तर अशा प्रकारे त्याचा उंडा करून घेऊ आणि त्याच्यात सारण भरू आपण, जे आपण सारण केले ना ते. आणि तसं मोकळं जर एकदम सारण आपण याच्यात भरलं असतं तर ते व्यवस्थित भरता आलं नसतं आपल्याला सारण, म्हणून आपण पाण्याचा हात थोडासा लावला त्याला, म्हणजे ते व्यवस्थित व्हावं, त्याला एकसंधपणा यावा म्हणून. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आणि आपण पुरणाचा उंडा कसा बंद करतो तशा प्रकारे आता हा उंडा बंद करायचा आणि वरी जी एक्स्ट्राची कणिक शिल्लक राहते का ती काढून टाकायची आणि त्याचं तोंड व्यवस्थित बंद करायचं, म्हणजे आपली पोळी फुटणार नाही. जर तुम्ही व्यवस्थित बंद केलं नाही तर मधीच आपली पोळी नंतर तव्यावर टाकल्यानंतर फुटेल. अशा प्रकारे वरचा भाग काढून टाकायचा आणि ते ना व्यवस्थित असं बंद करून पिठात बुडवायचा आपला उंडा आणि आपली पोळी लाटून घ्यायची. तर माझ्याकडून ना इथं शूट झालं नाही लाटतानाचा, तुम्ही असं लाटल्याचं शूट झाल्यानंतर दुसरी पोळी दाखवते नंतर तुम्हाला लाटताना. तर अशा प्रकारे आपण पोळी जशी लाटतो तशी लाटून घ्यायची आणि तव्यावर भाजून घ्यायची. तर आता मी दुसरी पोळी नंतर तुम्हाला सुरुवातीपासून लाटताना दाखवते, का तर हे शूटच झालं नाही माझ्याकडून. तर आपली पोळी लाटून झाली. आता ही भाजून घेऊ. आधी पहिली जी लाटली का आपण ती पहिली भाजून घेऊ आणि दुसरी नंतर तुम्हाला मी, तुम्ही पाहू शकता कडेपर्यंत सारण आपलं गेलेलं आहे. तर तवा गरम झाला आहे आपला, थोडंसं तेल टाकू सुरुवातीला. आणि एक मिनिटभर खालून त्याला चांगलं ही झाल्यानंतर भाजल्यानंतर नंतर उलटायची. लगेच कळतं आपल्याला खालून भाजले असं व्यवस्थित. आणि आता याला आपण खालून वरून आपल्याला तेल लावून घेऊ त्याला चांगलं आपल्या पोळीला. आणि तुम्हाला जर अशा खरपूस आवडत असेल तर तुम्ही त्याला खरपूस असं बारीक गॅसवर भाजू शकता. पण आता आवड प्रत्येकाची वेगवेगळी असते. मला मऊ अशा पोळी आवडते कधी पण, मग ती तिळाची असो किंवा शेंगदाण्याची असो किंवा पुरणपोळी असो. तर मी अशाच प्रकारे त्याला मऊ अशी भाजून घेते. तर आपली पोळी झाली भाजून. आता दुसरी पोळी मी तुम्हाला लाटताना सुरुवातीपासून दाखवते, तिला शूट झाली नव्हती म्हणून पहिली. तर आता याच्यात पण सारण भरून घेऊया आपण उंड्यात. आपण याच्या पण कडा बंद करू, पहिल्याच्या जशा बंद केल्या तशा. आपण त्याला पिठाचा हात घेऊन आपली ही पोळी आपण लाटून घेऊ अशा प्रकारे. आणि ही पण पोळी आपली पहिली पोळी कशी भाजली तशी भाजून घेऊ.
तर मग कशी वाटली तुम्हाला माझी तिळाची पोळी ती नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या पोळ्या कडपर्यंत सारण गेलेलं आहे, टम्म फुगलेल्या आहे त्या. आणि तुम्हाला एक पोळी ना अशी मी ओपन करून पण दाखवते, त्याचं सारण कडपर्यंत कसं गेलं. ते गरम आहे, मला हाताला चटका बसायला म्हणून मी असे मधूनच हे करून दाखवते. वाफ येतात त्याच्या, आणखी निघतायत. तर तुम्ही पाहू शकता कडेपर्यंत सारण गेलेलं आहे. तर कशी वाटली तिळाची पोळी ती नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.